रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठुमाऊलीचं स्मरण करून तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भजन मालिकेत अतिशय मनापासून स्वागत करते. मंडळी, आज अश्विन वद्य द्वादशी या दिवशी संपूर्ण भारतभर वसुबारस हा सण साजरा केला जातो. असं म्हणतात की समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातल्या नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हे व्रत केलं जातं. दिवाळीचा प्रारंभ सुद्धा याच सणापासून सुरू होतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाशी अद्वैताचं नातं सांगतात. हे अद्वैत्व मोठं गोड आहे. ते म्हणतात, पांडुरंगा, हे मी वेगळा तू वेगळा हा भाव ठीक आहे. हे जोपर्यंत मी तुला समर्पित नाही तोपर्यंत ठीक आहे. आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की मूल जन्माला आल्यानंतर बाप किंवा आई त्याचा स्वामी होते. त्याचं सर्वस्व ते ठरवतात. मग मोठा झाल्यानंतर शाळेतले गुरुजी ठरवतात, ते त्याचे स्वामी. हो. मग लग्न झाल्यानंतर हो पती स्वामी, किंवा आजकालच्या जगामध्ये पत्नी सुद्धा स्वामी होऊ शकते. नाही होऊ शकत असं काही नाही. मग मोठेपणी आणि कुणी स्वामी, मग कुणीतरी गुरु स्वामी. ज्ञानेश्वर महाराज हे योगी होते. खरं सांगू तुम्हाला, लौकिक जीवनामध्ये याला त्याला त्याला याला आईला बापाला भावाला अमक्याला तमक्याला स्वामी म्हणता येतं. पण एकदा का भक्तीच्या माध्यमातून जीवन पांडुरंगाला समर्पित केलं की तोच आपला स्वामी होतो. आणि ही स्वामी असल्याची प्रचिती ज्ञानोबा राय या अभंगातून देतात की पांडुरंगा, की आता मी वेगळ्या शरीरात तू वेगळ्या शरीरात नाही. जे माझं आहे तेच तुझं आहे, जे तुझं आहे तेच माझं आहे. किंबहुना जे तू आहेस तेच तत्व मी आहे, जे मी तत्व आहे तेच तू आहेस. तू आणि मी वेगळं नाही. म्हणून एकची घोंगडी पांघरू हरी, नाही का? हो. कारण तुझी घोंगडी चांगली आम्हास का दिली वांगोली रे कानोबा. हो, आता हे वेगळं वेगळं नको, मग सगळं एकच पाहिजे. जे जसं तुला तसंच मला. का? कारण असं जर तू हो तुझ्या सोबत किंबहुना तूच म्हणून मला तुझ्या सोबत ठेवशील, किंबहुना मी तुझा अविभाज्य घटक नाही, तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू आहे, असं जर जीवनभर मी तुझ्या सोबत राहिलो हो तर मी तुझे पाय सोडणार नाही. पांडुरंगांना सर्वस्वाने मी तुला समर्पित होईल, ही प्रतिज्ञा, ही प्रार्थना ज्ञानोबा राय या अभंगातून करतात. तू माझा स्वामी.
तू माझा स्वामी मी तुझा रंग तू माझा स्वामी मी तुझा रंग तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता नदी से पाहता नदी से वेगळी मी तू पण जाऊ दे मी तू पण जाऊ दे एकची घोंगडी एकची घोंगडी अंगरू हरी मी तू पण जाऊ दे दूरी मी तू पण जाऊ दे रखुमा देवी वरु विठ्ठलुराया पाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया पाप रखुमा देवी वरु विठ्ठलुरा विठ्ठलुरा रखुमा देवी वरु विठ्ठलुराया पाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया लागेन मी पाया लागेन मी पाया मी तू पण
प्रेम आणि जनाबाई. 12व्या शतकामध्ये भगवंतावरचं प्रेम व्यक्त करावं ते जनाबाई. काही गोष्टी उत्स्फूर्त असाव्या लागतात आणि अर्थात जनाबाईंच्या वक्तव्यातनं, जनाबाईंच्या वागण्यातनं त्या दिसून येतात. एक बंडखोर कवयित्री म्हणून ओळखलं जावं, कारण डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, असं देखील म्हणायला कमी करत नाही, आणि तेही 12व्या शतकात. अर्थात धाडसच असावं. आणि हे येतं कुठून? तर भगवंतावरच्या प्रेमातनच. नवे नवे भगवंताला चोराचं रूपक द्यावं ते या अभंगामध्ये. हा चोर नेमका कुठला? भगवंताला चोरच का म्हणावं? कारण अधिकार तेवढा आहे जनाबाईंचा, म्हणून त्याच अधिकारानं त्या चोर हे रूपक योजतात. अंतःकरणातला भाव चोरणारा हा चोर आहे, मन चोरणारा हा चोर आहे, भक्तांच्या पापांचं हरण करणारा हा चोर. आता मात्र मी याला कुठे जाऊ देणार नाही. स्वतःच्या हृदयाचा बंदीखाना करून त्याला तिथे कोंडून ठेवेल, एवढं अधिकारानं बोलावं जनाबाईंना. इतकंच कशाला, त्या भगवंताला अगदी प्रेमाच्या नामस्मरणाच्या विळख्यात बांधून ठेवावं. आणि ही प्रेमाची बेडी नाही तोडता येत भगवंताला. आणि म्हणूनच की काय, काकुळतेला आलेला विठ्ठल आणि त्याच्यावरचं प्रेम, किती सुंदर योजना करावी ती या रचनेतनं ऐकायला मिळावं. धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधूनी आडोर, गळा बांधूनी आडोर, गळा बांधूनी आडोर. ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठला कोणी आला, आत विठ्ठला कोणी आला. शब्दे केली जडाजुडी, शब्दे केली जडाजुडी. विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. शब्दांचा मारा केला, शब्दांचा मारा केला. विठ्ठल काकुळतीला आला, विठ्ठल काकुळतीला आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला. जीवेन सोडी मी रे तुला, जीवेन सोडी मी रे तुला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधूनी आडोर, गळा बांधूनी आडोर, गळा बांधूनी आडोर. ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ पैठण निवासी एकनाथ महाराजांची ही गवळण. आणि अर्थात अद्यापपर्यंत अनेक संतांच्या मुखारविंदातनं आलेल्या गवळणी. मात्र या गवळणीमध्ये अत्यंत सुंदर असं वर्णन करावं या गवळणीचं ते नाथबाबांनी. निव्वळ रस्त्यानं चाललेली नाही, तर प्रभात काळी मंगलसमयी चाललेली, आणि नुसतीच चालत नाहीये,
तर आपल्या शिरावर घेतलेली घागर आणि या घागरीला घेऊन चालत असताना गालातल्या गालात हसत अगदी डोळे नाक मुरडत चाललेली ही गवळण. आणि अशा सुंदर गवळणीचं वर्णन यावं ते नाथबाबांच्या मुखारविंदातनं. चला तर ऐकूयात ही गोड अशी गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालले डोल ठुमक 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 चालले डोल वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या ग तोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत खुद खुद मोडीत डोळे हसत खुद खुद मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाळे मनी आठवी कृष्णाचे चाळे लगबगीने प्रभात काळी आली नंद अंगणी. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. आडवी वाट उभा शारंघर आडवी वाट उभा शारंघर सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर एका जनार्दनी जाणे नकळे अगवळणी. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालले डोल ठुमक 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 चालले डोल वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या ग तोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. देवाची कृपा होणं, देवाचा कृपाप्रसाद हे प्राप्त करण्यासाठी साधकाची नेहमीच धडपड असते. एक धडपड कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबराय यांनी केली. ते म्हणतात, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. माझ्या कितीतरी सुकृताची जोडी आहे. ह्या संचयनानंतरच मला ह्या पांडुरंग परमात्म्याची गोडी लागलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. देवाला वेठीस धरण्याचं काम संत करत असतात. कारण वेठीस धरण्यासाठी तुका म्हणे आम्ही गाठी सोडतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही कमावलेलं आहे ते सर्व आचरण धन साधन धन सिद्ध करून तुझ्या चरणावरती वाहतो. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी सावकाश. म्हणून जर आम्हाला संतांच्या चरणाजवळ जायचं असेल तर अगोदर देव प्रसन्न करावा आणि देवांना प्रसन्न करायचं असेल तर संतांच्या पदराला धरल्याशिवाय जाता येऊ शकत नाही. म्हणून संतांनी देव कसा प्राप्त केला या संदर्भाचं एक अध्ययन केलं असता एक गोष्ट निश्चितपणानं लक्षात येते. जगद्गुरु तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत नामदेव महाराज यांच्याही जीवनामध्ये तेच आहे. ते म्हणतात की मी कितीतरी जन्माने कुठे जन्माला आलो, कुठल्या कुळात जन्माला आलो माहिती नाही, पण ह्या जन्मामध्ये जन्माला आलो हे सहजासहजी मला पांडुरंग परमात्म्याचं सानिध्य प्राप्त झालं नाही. हे सानिध्य प्राप्त करण्यासाठी मी खूप जन्मांपासून धडपडत होतो आणि आज मी या पुण्याईचा साठा त्या ईश्वरचरणी समर्पित केला आणि माझा दिवस उजळला. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलाची कृपा झाली असं म्हणताना नामदेव महाराज
अगदी हृदयाला गदगदित करून जे शब्दांकन करतात ते अभंग आणि त्या अभंगावरचा स्वराविष्कार आपण आता ऐकणार आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. अनेक देवता नेहो माझे चित्त, अनेक देवता नेहो माझे चित्त, अनेक देवता अनेक देवता नेहो माझे चित्त, गोड गीत गात विठोबाचे, जन्मोजन्मी आम्ही हो बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही.
हडसोनी द्या रे, हडसोनी द्या रे, हडसोनी द्या रे. विठू बसी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. रामकृष्ण हरी. मी गीतांजली महाराज अभंग भुजबळ आपल्या लाडक्या विठुरायाचं स्मरण करून अवघा रंग एक झाला ह्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण म्हणत असतो की पूर्वीसारखी आता सकारात्मक ऊर्जा उरली नाहीये. पूर्वीसारखी रोज सकाळी लवकर उठून महिला सडा सामर्जन करत असायच्या, रांगोळी काढत असायच्या, जात्यावर दळण दळत असायच्या, नवे नवे वासुदेवाचं भजन नेहमी रोज आपल्या कानी पडत असायचं. पण आता मात्र हे सगळं ह्या युगामध्ये वेगाने ग्रासलेल्या मनुष्याला हे सगळं कुठेतरी विस्मरण होत चाललंय. आणि तेच आपल्या सर्वांना पुन्हा नव्याने ऐकता यावं याच्याकरिता सुंदर असं भजन घेऊयात. आता पुन्हा आपण ऐकूयात भाग्यश्री टिकले यांच्या सुंदर अशा मधुर वाणीतून भक्तिगीत. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते. परब्रह्मरूपिणी माते महालक्ष्मी जय जय जय. परब्रह्मरूपिणी
रामकृष्ण हरी माऊली. आज आपण ह्या विश्वामध्ये चालत असताना कोणीतरी असं म्हणलं की आयुष्याचा प्रत्येक दिवस काहीतरी नवीन संधी निर्माण करत असतो, पण त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. चांगले विचार जास्त काळ टिकत नाहीत, म्हणून मनात येताच कृती करा. आणि ती कृती म्हणजे दत्तात्रय रायांचं भजन, की ज्या दत्तात्रय रायांचा जन्म विश्वाचं कल्याण करण्याकरिता, जगाचा उद्धार करण्याकरिता आत्री आणि अनुसये मातेच्या पोटी झाला. तर ऐकूयात दत्त गुरु रायांचं भजन. माऊली, सनातन धर्मामध्ये प्राण्यांना देखील खूप महत्त्व दिलं गेलं आहे. त्यातल्या त्यात गायीला तर सर्वात जास्त. गाय ही माता मानली गेली आहे. तिच्या पोटात 33 कोटी देव वास करतात
असं म्हणतात. शेती ही कमीपणा मांडण्याची गोष्ट नसून आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला अनमोल असा वारसा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच विचारांनंतर आज मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.